कचकच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली. हाताला चटका बसला तरी मी कढई तापवली. वाह वाह, काय भारी भजनं म्हणून राहिले तुम्ही. मला आवडले तुमचे भजनं. काय झालं पप्पा? हे बाबा बाई किती भारी भजनं म्हणून राहिले. ऐकायचं तुला? म्हणा बरं बाबा एखादं चांगलं भजन मला बी ऐकू द्या. करे टाकल्या लय शिल्लक उराला का? काय झालं पप्पा? तुम्हाला हे टाकले कोण म्हणून राहिले? तुम्ही काही शिल्लक बोलले का बाबाला? त्यांचं भजन ऐक ना तू एकदा. बाबा म्हणा ना प्लीज, माझ्यासाठी एकदा म्हणा ना. कचकच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली. हाताला चटका बसला तरी मी कढई तापवली. बाबा अशी नाही त्याची सुरुवात वेगळी आहे. आणि ते भजन थोडी ते गौतमी पाटीलचं गाणं आहे ते. तुला कसं काय माहिती रे गौतमी पाटील? मी गेलतो ना तिथे तमाशा पाहायला. माझ्या बापानं तमाशाच्या नादात 10 एकर घातली. आता राहिली 1 एकर तू बी घालून टाक म्हणजे झालं. इथं आता बोर्डाचे पेपर दिले. बोर्डाच्या पेपरानंतर काय करायचंय? 11वीला सायन्सला ऍडमिशन घ्यायचंय का आर्टला घ्यायचंय ते नाही पाहा ना. काय करायचंय तुला पुढे सांग मला. तिकडे जायला पौराला अभ्यासाचं काढत ते खेकड्यासोबत हिंडतो नुसता दिवसभर. काका ओ काका येऊ का घरात? हा या ना डोक्यावर बैस माया. काय झालं? सकाळी सकाळी लयच तापले वाटतं. हा ते तो थोबाड पाहिलं ना पुरा दिवस घाण जाईन आता मग. तुमचं तोंड पाहिलं तर मग पुरा दिवस घाण जातं त्याचं काय? रावल्या या खेकड्याला समजून सांग लय कुटीन मी याला. ही घे काडी आणि टाक त्याच्या डोक्यात एकदाची, म्हणजे लवकर मरण तरी ती. तुम्ही दोघं बी लय टपले माझ्या मारणावर. माझ्या नाताला पुरं बिघडून टाकलं न तो खेकड्या. तुझ्या सोबत रोज बिघडलं ते. किंवा माझ्यासोबत राहून नाही बिघडा, मी त्याच्यासोबत राहून बिघडू. काय सांगा तुम्हाला आता? माझ्यासाठी चुप बैस ना थोडा टाइम. जाऊ दे तू म्हणला म्हणून चैन बसतो. तू पुढे वैभव होता बाप माझ्या डोक्यात टाकीन एखादी काडी जाईन मी मरून. अरे दर्शक चैन बैस ना तू त्या थोबाडाला इतकं कसं बय रे. करे पोट्याव आता 10वी झाली मग आता काय करायचंय पुढं? आता का? आता IPLचं सीझन चालू उरलं 3 महिने नुसते ड्रीम इलेव्हनवर पैसे लावायचे आणि करोडपती व्हायचे स्वप्न पाहिजे. रोज करोडपती व्हायचं. अजून काही करणं असेल ना आता का? अजून ॲव्हेटरवर पैसे लावायचे, पैसे डबल करायचे. तुम्हाला सांगा किती पैसे डबल करून देऊ सांगा फक्त तुम्ही आता. राहुल तुला समजा ड्रीम इलेव्हनवर 1 करोड रुपये लागले तर मला किती देशील? आमिर आदमी देखा नाही की भीक मागणी सुरू. सांग ना किती देशील? तर मी तर कायम सोबत यार तो जिगरी आहे मी. तुला देईन 10,000 रुपये. चांगल्या ड्रीम इलेव्हनवर टीमाला आणि टाका इकून ये घरबी आणि वा भिकारी नाही. तुम्हाला तुमची एका महिन्याची पगार द्या, मी तुम्हाला एका मिनिटात डबल करून देतो. बरं एका महिन्याची काय 2-3 महिन्याची देतो ना. पाहिलं का माझे पप्पा किती चांगले. एका महिन्याची पगार मागितली तर 3 महिन्याची पगार देऊ राहिले. खरं चारले चांगले येते पप्पा. पगार देऊन टाकली तुला डायरेक्ट 6 महिन्याची दिली वाटतं लगे. खेकड्याला शिल्लक बोलून येतो तुला बी कुठे तू थांब. मला नाही कुठू मी चाललो पळून. वाचला रे बेटे तू नाही तर लय कुठला असतो तुला बी. मग लावायचे का ड्रीम इलेव्हनवर पैसे? मला नाही लावायचे ड्रीम इलेव्हनवर पैसे घ्यायचे. चाललो मी बाहेर. नाही तोंड काय कर तिकडेच. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा. ए राहुल ड्रीम इलेव्हनचं बी सांगा ना. आणि हो मित्र ड्रीम इलेव्हनच्या नांदात पडू नका आणि मार खाऊ नका घरच्याचा. मला लय कुठल्या घरी अनुभव आहे म्हणून सांगतो. खरंच लय मारलं काय रे? तू कोण दुखावरचं कपले काढवायला नाही तर त्या घरी येऊन त्या घरच्याला बी सांगतो याला बी कुठं म्हणून. नको रे भाऊ. धन्यवाद मित्र. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.